पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली। या प्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आज गौरी गर्जे यांच्या वडिलांनी खरतर पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले। माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिला मारण्यात आलं असं तिच्या वडिलांनी काल झालेल्या या पत्रकार परिषदेत म्हटलं। ताईंचा दुसऱ्या दिवशी फोन आला। मला पण अपेक्षा आहे, ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी। ताईचे पीएत नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली, पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये। नुसतं म्हणल्या निष्पक्षपणे माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते। तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय। एवढ्या 6000 लोकात लग्न केलं, मग कशासाठी केलं? तर तिला न्याय मिळावा, बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं। तर त्यासाठी SIT बेमॅकी काय नार्को जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या। माझी मुलीची आत्महत्या करायला नव्हती, करणारच नव्हती। ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत, पण तरी पण 2 आरोपी आणखीन मोकाट आहेत। त्या 2 आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी 302 काय कलम लागतील तेवढे लावा। सरळ आक्षेप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे। स्वतःहून सांगतोय अनंत गर्जे की सुसाईड केली, त्यानंतर सांगत आहे की फाशी घेतली। म्हणजे हे जो ठरविल ती पूर्व दिशा का, न्यायालय काय, ते सुद्धा सर्व बोलताय आत्महत्या नसून ही हत्या आहे, मृत्यू आहे आकस्मिक। याचं कारण काय हे पूर्ण उघडकीत न येता आत्महत्या कोणी बोलू नये। ही आत्महत्या नसून ही हत्या आहे यांनी स्वतः काही पण सांगतोय आत्महत्या वगैरे, हा स्वतः होता तिथं ना आम्ही होतो ना इतर कोणी होतं। आत्महत्या म्हणण्याचं काही कारण नाही आहे। पॉलिटिकल दबावपोटी मीडिया असो पूर्ण घरचे असो, आम्हाला कोणी दबाव टाकू नये। रीतसर पोलिसांनी सुद्धा याच्यावर चौकशी केली पाहिजे आणि चौकशी ही CBI किंवा SIT मार्फत ही करण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।